नाज मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है यूनाइटेड हॉस्पिटल सपना मल्टीप्लेक्स के करीब गंपा रोड बेदर, हीलिंग ट्री हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रैवल्स हज और उम्रा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। Greetings everyone. आइडियल पीयू कॉलेज बसवा कल्याण की तरफ से आईसैट एग्जामिनेशन कंडक्ट किया गया, जिसके तहत हम 25 लाख रुपीस 25 लाख रुपए तक का स्कॉलरशिप हम स्टूडेंट्स को दे रहे हैं। इस एग्जाम में तकरीबन 1200 स्टूडेंट्स ने हिस्सा लिया, आतराफ के स्कूल से, बसवा कल्याण के आतराफ से और बसवा कल्याण के सारे 10th स्टैंडर्ड स्टूडेंट्स ने इस एग्जाम में हिस्सा लिया। उन 1200 स्टूडेंट्स में से 583 स्टूडेंट्स उस स्कॉलरशिप के लिए एलिजिबल हैं। आईसैट एग्जामिनेशन एक ऐसा प्लेटफॉर्म उन स्टूडेंट्स को प्रोवाइड करता है जो इकोनॉमिकली वीकर सेक्शन से आते हैं, जिनको अपना सलाहियतों के बेसिस पे उनको स्कॉलरशिप दी जाती है। आईसैट एग्जामिनेशन 2024 एक और दफा कंडक्ट किया जाएगा। जो स्टूडेंट्स इस एग्जाम को मिस किए हैं, अपने 10th स्टैंडर्ड के एग्जामिनेशन के बाद में इस एग्जाम में हिस्सा ले सकते हैं, उनको उस एग्जाम की बुनियाद पे स्कॉलरशिप दी जाएगी। एक स्टूडेंट हमारे पास 2021 में एडमिशन लिया, जिसका नाम उमेश अदनान, एक एवरेज स्टूडेंट जिसका 10th में परसेंटेज 86 रहा। उस एग्जाम के बुनियाद पे उस स्टूडेंट को हमने यहाँ पे एडमिशन लिया और उसकी 2 साल मुसलसल मेहनतों के नतीजे पे पीयूसी में उसका रिजल्ट आता है 98% और 631 मार्क्स वो नीट एग्जामिनेशन में लाता है, जिसके जरिए उसको मैसूर मेडिकल कॉलेज में फ्री मेडिकल सीट मिलती है। दिस प्रूव्स दैट आइडियल में क्वालिटी एजुकेशन के साथ साथ वो प्रिसाइज स्टूडेंट को जो रिक्वायर्ड एजुकेशन हम यहाँ पे प्रोवाइड करते हैं। बड़े बड़े इदारों में होता यह है कि स्टूडेंट्स वहाँ पे जाते हैं, एक एवरेज स्टूडेंट वहाँ पे जाता है और टॉप स्टूडेंट्स वहाँ पे टॉप करते रहेंगे, एवरेज स्टूडेंट एवरेज का एवरेज रहेगा। बट इन आइडियल वी फोकस ऑन एवरी स्टूडेंट, हर एक इंडिविजुअल स्टूडेंट पे फोकस किया जाएगा और एक एवरेज स्टूडेंट को भी निखार के उनको टॉप पोजीशन पे उनको पहुंचाया जाएगा। आइडियल पीयू कॉलेज मुसलसल 6 सालों से इस फील्ड में मेहनत करते आ रहा है और तकरीबन हमारे 46 स्टूडेंट्स मेडिकल कॉलेज में अपनी तालीम हासिल कर रहे हैं और 126 स्टूडेंट्स अपने इंजीनियरिंग कॉलेज में अपनी तालीम को हासिल कर रहे हैं। एक और अनाउंसमेंट जो ब्रिज कोर्स को लेके है। ब्रिज कोर्स एक ऐसा कोर्स जिसमें स्टूडेंट्स को बेसिक्स पढ़ाया जाएंगे, जो उनके पीयू में आने वाली कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए उनको हेल्प होगा। सारे वैसे बेसिक्स जो फिजिक्स में लगेंगे, केमिस्ट्री में लगेंगे और मैथमेटिक्स में लगेंगे। इसका एक एडवांटेज ये होगा कि स्टूडेंट्स जो अगर 10th स्टैंडर्ड में कुछ बेसिक्स मिस किए हैं, वो बेसिक्स को कवर करते हुए उनको 40 डेज के अंदर पीयूसी या कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए तैयारी के लिए रेस रेडी उनको बनाया जाएगा। I would like to congratulate all the students, all the 583 students who have become eligible for the ideal scholarship. रिजल्ट को जानने के लिए आप नीचे दिए गए नंबर पे भी आप कॉल कर सकते हैं। इसी के साथ साथ उन सारे 10th स्टैंडर्ड के स्टूडेंट्स को हमारी आइडियल पीयू कॉलेज की तरफ से बेस्ट विशेस, ऑल द बेस्ट फॉर योर एग्जामिनेशंस। थैंक यू। ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। 2024ನೇ ಸಾಲಿನ SSLC ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮ ಐಡಿಯಲ್ PU ಕಾಲೇಜ್ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತ ಐಸ್ಯಾಟ್ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1200 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ 583 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಮ್ಮ ಐಸ್ಯಾಟ್ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ, ನಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನ ವಿಶೇಷತೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಜೊತೆಗೆ ಕಡಿಮೆ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒದಗಿಸತಕ್ಕಂಥದ್ದು। ಅದರಲ್ಲಿ ಈಗ ಸುಮಾರು ವಿವಿಧ ಮಾಧ್ಯಮದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್, ಮರಾಠಿ, ಉರ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು 10 ರ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ತೆಗೆದಿದ್ದೆವು। ಆ 10 ರ್ಯಾಂಕ್ ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ಸ್ಕೂಲ್ ಹುಣಸೂರಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿದ್ದು, ಈ 10 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸುಮಾರು 100% ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ ವಿನಾಯಿತಿಯನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಈ ಶುಲ್ಕದೊಂದಿಗೆ ನಾವು ಯಾಕೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಂತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಕಡಿಮೆ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಓದಿ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಒಂದು ಉಪಯೋಗ ಆಗಲಿ, ಜೊತೆಗೆ
ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನ ಹೊರಹೊಮ್ಮಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ವರ್ಷ ಸುಮಾರು 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಶಿಷ್ಯ ವೇತನ ಯೋಜನೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರರೇ, ತಾವು ಈ ಒಂದು ಯಶಸ್ವಿ ತಾವು ಆಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ, ಹೋದ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ 631 ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಜೀವಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ 360ಕ್ಕೆ 350 ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದಿದ್ದು ವಿಶೇಷವಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಅವನ ಒಂದು SSLCಯ ನೀವು ಫಲಿತಾಂಶ ನೋಡಿದರೆ ಸುಮಾರು 86 ಆಗಿರುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ PUC ಥಿಯರಿಯ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ 98 ಆಗಿರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಒಬ್ಬ ಮಧ್ಯಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಕೂಡ ನಾವು ವಿಶೇಷ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆಗಿ ಮಾರ್ಪಾಡು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಐಡಿಯಲ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ. ಇಲ್ಲ ನುರಿತ ಅನುಭವಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಇದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಯ ಪರಿಪಾಲನೆ ಇದೆ, ಶಿಸ್ತು ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಸುಮಾರು 6 ವರ್ಷದಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನಾವು MBBS ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ತಯಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಗಿದೆ, ತಮಗೆಲ್ಲ ತಿಳಿದಿರುವ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ. ಇದರ ಉಪಯೋಗವನ್ನ ಪಡೆದು ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಬೇಕಂತ ನಾನು ಈ ಮುಖಾಂತರ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ.